कमळे, हे कमळे, काय झालं ग? अशी मधनच उठून इकडं कशाला आली आहेस आणि कुठे निघाली आहेस तू? निंगे, मी गावाकडे भाषण द्यायला जायचो की नाही, तेव्हा आया ना आबाचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडायचो ग. तेव्हा आबा डोसक्यावरती हात ठेवून म्हणायचं, घाबरायचं नाही, समोर येईल त्याला सामोरं जायचं आणि जिंकायचं. त्यांचे शब्द, त्यांची माया हीच मला खरी ताकद द्यायची. आई मला प्रेमानं हातावर चमचाभर दही साखर द्यायची, तीच मला बळ द्यायचं. आणि मी ऊर फाटोच तर बोलायचो ग. खरं आज आबांची माया बी नाही आणि आईचं प्रेम बी नाही ग. मुंबईला आल्यापासून साधा फोन केलेला नाही आपण त्यांना. कमळे, मला कळतंय ग तुझी अवस्था काय झाली आहे ते. आपली स्पर्धा झाली ना की जाऊया की आपण फोन करायला. आपल्या कॅन्टीनच्या बाहेरच फोन आहे बघ. पण खरं आता येळ भाषणाची झाली आहे, पहिले तिकडे जाऊया. चल निंगे, मी पाठदिशी जाऊन येतो, फोन करून येतो. अगं कमळे, ऐक की, आपण फोन नंतर करूया कमळे, पहिले जाऊ. अरे एक्सक्यूज मी, कमळी तिथे कुठे चालली आहेस? ऑडिटोरियम इथे आहे. चला, परफॉर्मन्ससाठी उशीर होईल. कम. सर ऐका की, मला 2 मिनिटं द्या, एक फोन करायचा आहे मला. कमळी अगं, आता तू फोन करायला बाहेर जाणार, मग परत आत येणार, खूप वेळ जाईल ह्याच्यात. ती बघ ती कमळे. अरे पण ती तर ऋषी सरांसोबत आहे. थांब थांब, त्यांना जाऊ दे, मग तिला बघूया. चल चल. चल चल, नंतर कर फोन. सर प्लीज सर, लय महत्वाचं आहे हो. बरं, एक काम कर, माझा फोन घे. सांग कोणाला फोन लावायचा आहे? माझ्या आबासनी. मला आबांनी तुमचा नंबर दिला होता. शांत हो. काय झालंय म्हणण्या, तू असा रडतोयस कशाला? कमळीचा आबा वारलं. कमळीला फोन लावून दिला आणि तिला आबा गेल्याचं कळलं तर ती आत्ताच्या आत्ता इथून निघून जाईल आणि परत इथे येणारच नाही. आबांची इच्छा होती तिने शिकावं, तिची स्वप्न पूर्ण करावीत. तुम्ही बंड्याच्या नंबरवरती फोन लावता का? 9325. कमळी, माझ्या फोनची बॅटरी जरा डेड झाली आहे. मी चार्ज करून ठेवतो. चल, तू परफॉर्मन्ससाठी रेडी हो, पटकन परफॉर्मन्स कर आणि मग कॉल कर ना. निंगी, ती जर का वेळेत पोहोचली नाही ना परफॉर्मन्ससाठी तर बाहेर पडेल ती कॉम्पिटिशनमधनं. नाही नाही सर, वही आणि पेन घेऊन आम्ही आलोच की. कमळे चल, पटकन. चल कमळे लवकर, नंतर करू फोन. चल.